उद्घाटन करायचा कार्यक्रम शेवटी आता या राज्याचे मुख्यमंत्री ज्या पक्षाचा मुख्यमंत्री असतो तो मागच्या सरकारमधल्या केलेल्या सरकारच्या कामाचे उद्घाटनं भूमिपूजन हेच लोक करीत असतात। इथं आमचं जरी सरकार असतं त्यांनी काही निर्णय घेतलेले असते तर ते आमचं सरकार बी करते। पण दुर्दैव ह्या गोष्टीचं आहे की आज मेडिकल कॉलेजचं उद्घाटन असताना कुठल्याही प्रकारची चर्चा किंवा ज्या लोकांनी हे आंदोलन करून हे कॉलेज मिळवलं आहे त्यांना कोणाला तरी बोलवणं, त्या समितीच्या लोकांना विश्वासात घेणं ही काही प्रक्रिया नाही। इथं काय चाललं आहे, पालकमंत्री बोर्डीकर आणि भाजप असं एवढंच काम आहे। बाकी भाजपमध्ये दुसरे नाहीत, फक्त बोर्डीकर आणि भाजप अशा स्वरूपाची ही प्रक्रिया चालू आहे। त्यामुळं होल्डिंगवर बघा तुम्ही, एकीकडं बोर्डीकर मॅडमचा फोटो पालकमंत्री वरून साहेबाचा आहे, माजी आमदार साहेबाचा, तिकडून चुलत्याचा आहे, बाकी सगळे आपले कॅटेगरीमध्ये आहेत। त्यामुळे जे त्याची स्वतःची सोय चालली आहे आपली। परंतु आम्हाला एवढं समाधान आहे की आज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचं उद्घाटन होते। जी काय आपण सगळ्यांनी परभणीकरांनी, आम्ही परभणीकर ह्या नात्यानं जी भूमिका घेतली होती ती आज पूर्णत्वाला जाते, याचा आनंद आहे। बाकी राजकारण ठिकाणी राहिलं, पण त्यांनी हे सगळ्याला घेऊन करायला पाहिजे होतं। ओपनमध्ये तिथं जागेवर स्पॉटवर करतात, आता हे ऑनलाईन उद्घाटन ठेवलं आहे। एक मी दुसरं बघितलं की महापारेषणनं एक पत्रिका काढली आहे, निमंत्रण पत्रिका, त्याचंही ऑनलाईन उद्घाटन आहे। त्या पत्रिकेत माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर साहेबाचं नाव टाकलं आहे। माजी आमदार जिल्ह्यात भरपूर आहेत, सेलू जिंतूरमध्येच बघायचं झालं तर तिथं लहाने साहेब बी आहेत, भांबळे साहेब बी आहेत। मग प्रोटोकॉल कुठं गेला, हे प्रोटोकॉल काढणारा कोण, त्या अधिकाऱ्याला विचारलं मी, ते म्हणते जिल्हाधिकाऱ्यानं पत्रिका फायनल केली। मी होई जिल्हाधिकारी, महापारेषणचा अधिकार जिल्हाधिकाऱ्याला दिला आहे का जिल्हाधिकाऱ्याला कोणी सांगितलं की हे नाव घे? जिल्ह्यात अनेक माजी आमदार असताना फक्त एकाच माजी आमदाराचं नाव शासनाच्या निमंत्रण पत्रिकेत येते, ही ह्या सगळ्या माजी आमदाराचा अपमान आहे, ही लोकशाहीचा अपमान आहे, असं माझं या ठिकाणी या निमित्तानं म्हणायचं। एमएससीबीचं कार्यालय तोडून सिल्वरला नेलं, काय गैरसोय होते का चांगलं आहे? गैरसोय आहे बघा, परभणीमध्ये दोन्ही, एक सब डिव्हिजन आणि 2 सब डिव्हिजन दोन्ही इथं होते। कारण काय होतं की जिल्ह्यातला कुठलाही माणूस परभणीमध्ये जगाजवळ ट्रान्सफॉर्मरसाठी यायचा, कुठल्या लाईन कनेक्शनसाठी या काही कामाच्या निमित्ताने ज्यावेळेस यायचा त्यावेळेस इथं जर सब डिव्हिजनला नाही झालं तर इतर मेन डिव्हिजन पण इथंच होय। त्यामुळे इथं नाही झालं तर इथं त्याला पर्याय होता। पण आता ह्यांनी जवळजवळ 5 तालुके, पाथरी, सोनपेठ, मानवत, जिंतूर आणि सेलूचं 5 तालुक्याचं सब डिव्हिजन सेलूला हलवले। काय साध्य करायचं ह्यांना तिथं नेऊन, मला हेच नाही कळालं। म्हणजे उलटं आता लोकांना तिथं जायचं आणि तिथं काम नाही झालं तर पुन्हा परभणीला यायचं, म्हणजे लोकांसाठी ही डबल कामाला लावलं ह्यांनी, ह्यांच्या ह्यांच्या प्रतिष्ठेसाठी लोक कामाला लावले। ही लोकांची गैरसोय आहे। परभणीमध्ये होतं, आज नवीन तुम्ही काय आणलं आहे, तुम्ही तिथं घेऊन गेले मी समजू शकलो असतो, पण इथलं उचलून तिथं न्यायला काय केलं काय तुम्ही? उलटी लोकांची गरज, आता मला सोनपेठवाल्याला परभणीला यायचं ऐवजी आता सिल्वरला जावं लागणार। मानवतवाल्याला ठीक आहे बाबा जवळ आहे, तिथे इकडे तेवढंच आहे, तिकडे तेवढंच आहे, पण बाकीच्याची गैरसोय व्हायली त्याचं काय करायचं? आम्हाला एकाच कामात दोन्ही कामं होत होते, आता वेगळ्या कामासाठी 2 ठिकाणी जावं लागणार आहे, ही एक लोकांची गैरसोय होते आहे, हे एक लक्षात शासनानं ठेवलं पाहिजे। त्याचबरोबर आज मुख्यमंत्री येणार आहेत। आमच्या जिल्ह्यातल्या खरा महत्त्वाचा प्रश्न आहे तो पीक विम्याचा। 40,000 शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही। काही लोकांनी मॅनेज करून त्या पीक विमा कंपनीशी ह्या ठिकाणी जिल्हाधिकारी त्याच्यामध्ये आहेत असं चर्चेतून दिसतंय, कारण जिल्हाधिकारी आणि त्या कंपनीचं काही समन्वय आहे का, दोघांचं काही संधान आहे का? मग काही चळवळीतल्या काही 10, 20, 50, 100 कार्यकर्त्यांनी आपले नावं दिले आणि त्या नावाला लोकांना लाख रुपये मिळालेत। उदाहरणार्थ सांगतो की किशोर ढगे नावाचा एक शेतकरी संघटनेचं काम करणारा कार्यकर्ता आहे, नेता म्हणत थोडक्यात, त्याच्या म्हणण्यावर काही 5-50 शेतकऱ्यांनी अर्ज केले, त्याला लाख रुपये भेटलेत आणि त्याच गावात दुसऱ्याला काहीच नाही। म्हणजे काय ठरवून चाललं आहे का, असं मला कधी वाटतंय। म्हणून जे शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला पाहिजे, ही आमची आज महत्त्वाची भूमिका आहे। वैद्यकीय महाविद्यालयाचं आपण पाहिलं, तुम्ही स्वतः गेलतात महाविद्यालयात, प्राध्यापकच नाहीत शिकवाय आणि एकीकडे भूमिपूजन होतं, कसं वाटतं हे सरकार? प्राध्यापक नाहीत, बऱ्याचशा काही अडचणी, त्या सगळ्या सुविधा आता उद्घाटन आज व्हायला म्हणल्यावर उद्या आपल्याला मुख्यमंत्र्यांना बोलायला आपल्याला मोकळीक मिळेल ना। आज आपण ठरवून घेतो, आज मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलं म्हणजे आता ते समजा ऑथराईज झाली, आता समजा भूमिपूजन होईल, त्याचं कामाची सुरुवात होईल, मग आपल्याला म्हणता येईल नाही बाबा साहेब तुम्ही उद्घाटन केलं, त्या कॉलेजमध्ये आणखीन कोणीच माणसं येत नाहीत, कुठली मशिनरी नाही, ही कधी उपलब्ध होणार आहे? काही टेंडर असे व्हायला लागलेत की मेडिसिनच्या नावाखाली काय आणून द्यायलेत देवाला माहिती, तिथंच ठरूनच चाललंय सगळं। हे ठरून चाललंय आरोग्य सेवेसाठी घातक आहे। तिथं माझी माता भगिनी कोणाची असेल
तिच्या जीवाशी खेळ कोणी खेळू नये पुढाऱ्यांनी, माझं असं स्पष्ट मत आहे. तो निरंतर सेवा आहे. ती चालताना तिला जेवढं बळ देता येईल तेवढं देण्याचं काम करावं. तिच्यात खारीचा वाटा उचलायचं काम आपण करू नये असं मला वाटतं. यानंतर मी एवढंच म्हणेन की बाबा त्याच्याविषयी असेल, आज खताच्या बाबतीमधला शेतकऱ्याचा विषय महत्त्वाचा आहे. आज खताला लिंकिंग केली आहे सरकारनं. हे तुम्हाला पाहिजे असेल तर हे घ्यावंच लागेल. हे 10 रुपयाचा घ्यायचं आहे तर हे 10 रुपयाचा घे. म्हणजे हे याच्या अगोदर असं कधीही नव्हतं. एक तर खताचे भाव गगनाला भिडाले आणि त्याच्यात पुन्हा लिंकिंग, म्हणजे ही शेतकऱ्याला तोंड दाबून बुक्याचा मार. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी आज दैनंदिन जीवन जगतोय. शेतकरीमध्ये असंतोष भरपूर आहे, पण तिकडे मुखडं गाबी आहे. काल परवाच काही शेतकरी संघटनेच्या काही कम्युनिस्ट लोकांनी काही आंदोलन करण्याची भूमिका घेतली. त्या लोकांना रात्रीच उचललं आहे. म्हणजे ही लोकशाही नाही मानायची ह्यांना असं दिसतंय. अरे लोकशाही जिवंत राहिली पाहिजे, लोकशाही प्रगल्भ राहिली पाहिजे, तरच ह्या देशातला नागरिक सुखी आणि समाधानी राहू शकतो. जर लोकशाहीच तुम्ही जिवंत ठेवणार नसताल आणि तुम्ही जर हुकुमशाहीनंच वागणार असताल तर एक दिवशी ह्या देशामध्ये मोठा अनर्थ होईल, हे मी या निमित्तानं सांगू इच्छितो. गृहमंत्री जिल्ह्यात येते, आपल्या जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचे पार 3-13 वाजले काय? आपल्या इथं कायदा सुव्यवस्थे 3-13 वाजलेले. तर काल सिव्हिल जिल्हा रुग्णालयामध्ये एका महिला स्टाफला एका मोक्यातल्या आरोपीनं लाताबोक्या घातल्यात पोटात. महिलेला, ती ऑन ड्युटी कामावर असताना आदल्या दिवशी रात्री हॉस्पिटल फोडले अपघात विभाग. त्याच वेळी जर हे ऑफेन्स दाखल झाले असते तर दुसऱ्या दिवशी त्याला ही करायची वेळ आली नसती. परंतु एवढी घटना घडूनसुद्धा पोलीस प्रशासन त्याच्याकडे बघायची भूमिका घेते. मला एवढंच म्हणायचं आहे की जरा कारागृहातून मोक्यासारखा आरोपी बाहेर आणला जातो सिव्हिलमध्ये, त्याला हातकडीसुद्धा घातल्या जात नाही. सामान्य माणसाला हातकडी लावतात. ते म्हणते बाबा इज्जतीपोटी नका लावू, तरी त्याला लावतात आणि ज्याला लावायची त्याला लावित नाहीत. म्हणजे नेमकं काय चाललं आहे? त्याला जर हातकडे लावून घातलं असतं, आणलं असतं, तर हे एवढा तांडव माजलेला गेला नसता. जाता जाता ईदगाह मैदानातसुद्धा त्यांनी 5 कर्मचाऱ्याला वायातल तशा पद्धतीनं वागून शिवीगाळ केली. जेलर जेलमध्ये घ्यायला तयार नाही, पोलीस स्वतःजवळ ठेवायला तयार नाही. म्हणजे हे नेमकं काय चालू लागले हेच कळलं ना. पोलीस कोणाचं ऐकायलंय, कोणाच्या भरोश्यावर चाललंय? राम भरोसे चल रहा है सब कुछ.